नमस्कार मित्रांनो, शिक्षण विभागाची अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, सध्याच्या घडीचा शाळा स्तरावरचा सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे स्कॉप, शाळा स्वयं मूल्यांकन। तर मित्रांनो, आपल्याला हे मूल्यांकन करताना बऱ्याच अडचणी येत आहे। आपल्या राज्यामधील बऱ्याच शाळांना अजूनपर्यंत पासवर्ड जो आहे तो मिळालेला नाही आहे। मागच्या काही महिन्यापूर्वी ज्या शिक्षकांच्या बदल्या झालेल्या होत्या त्यामध्ये बऱ्याचशा शाळेचे मुख्याध्यापक सुद्धा बदलून गेलेले होते आणि त्यामुळे तो जो पासवर्ड आहे तो रिकव्हर करताना खूप अडचणी येत आहे। तर मित्रांनो, स्कॉपच्या पोर्टलवर अत्यंत महत्त्वाची एक टॅब सुरू झालेली आहे आणि त्या टॅबच्या माध्यमातून आपल्याला जे मुख्याध्यापक होते त्यांचा ईमेल व मोबाईल क्रमांक कोणता असणार आहे हे सहज आपल्याला माहिती करता येणार आहे किंवा प्राप्त करता येणार आहे। तर त्याची संपूर्ण सविस्तर माहिती मित्रांनो मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर नमस्कार, मी राजमेश्राम मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, स्कॉप पोर्टल 2025-26 ची अत्यंत महत्त्वाची अपडेट आता आपण पाहणार आहोत। पासवर्ड रिकव्हर पोर्टलवर नवीन टॅब सुरू झालेली आहे। शाळेचा ईमेल व मोबाईल नंबर माहिती करणं अगदी सहजपणे शक्य झालेलं आहे। मोबाईलवर संपूर्ण सविस्तर माहिती डेमो सहित जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा। चला तर मग सुरू करूया। मित्रांनो बघा, स्कॉप पोर्टलची महत्त्वाची अपडेट आपण जाणून घेण्यासाठी आपण त्या पोर्टलवर जाणार आहोत। त्यासाठी आपल्या मोबाईलच्या क्रोम ब्राउझरमध्ये मी ma.s.in हे जे पोर्टल आहे याला सर्च करून घेणार आहे। यावर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे आणि ही जी पहिली साईड आहे यावर आपल्याला जायचं आहे। तर बघा, यावर गेल्यानंतर हा जो इंटरफेस आहे मित्रांनो हा आपल्या समोर येणार आहे। अशा पद्धतीने इथे आपल्याला वर SQAAF हे जे आहे यावर आपल्याला सिंपली क्लिक करून घ्यायचं आहे। या अगोदर बरेचसे व्हिडिओ आपण या पोर्टलचे बघितलेले आहे, आपल्यालाही माहीत आहे। तर बघा, याला मी क्लिक करून घेतो। यावर क्लिक केल्यानंतर स्कॉपचं जे पोर्टल आहे ते अशा पद्धतीने आपल्यासमोर येणार आहे। तर मित्रांनो, स्कॉपचं हे ऑफिशियल पोर्टल असणार आहे। इथे बघा, शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा असं लिहिलेलंच आहे। तर बघा, इथे खाली मित्रांनो वेगवेगळ्या लिंक, वेगवेगळ्या टॅब दिलेले आहे आणि त्या टॅबच्या माध्यमातून आपल्याला स्कॉपची माहिती भरताना बरीचशी मदत होणार आहे। तर सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, ही जी माहिती आपल्याला भरायचं आहे ही माहिती आपल्याला स्कॉपचं जे मोबाईल ॲप आहे त्या मोबाईल ॲपवर भरायची आहे। कशी भरायची, काय भरायची याची संपूर्ण सिरीज आपण आपल्या चॅनलवर बघितलेली आहे। चॅनलवर संपूर्ण याचे व्हिडिओ आलेले आहे। तर बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला पासवर्ड संबंधात ज्या काही समस्या आलेल्या आहेत त्या संबंधात एक महत्त्वाची टॅब या पोर्टलवर सुरू झालेली आहे, त्या टॅबची माहिती आपण जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो बघा, इथे आपल्याला दिसत असेल, इथे आपल्याला एक नवीन टॅब दिसत आहे। यामध्ये सन 2025-26 स्वयं मूल्यांकन, शाळेचा UDAIS मध्ये नोंदवलेला मोबाईल नंबर व ईमेल ID मिळवा अशा पद्धतीची हे टॅब असणार आहे आणि इकडे बाजूला त्याला ओपनसाठी एक बटन असणार आहे। तर अत्यंत महत्त्वाची टॅब असणार आहे मित्रांनो हे, कारण मागच्या काही दिवसामध्ये मित्रांनो बऱ्याच शाळेवरचे जे शिक्षक आहे ते बदलून गेलेले आहे। त्यामध्ये बरेचसे मुख्याध्यापक सुद्धा होते आणि त्यामुळे जे नवीन शिक्षक आलेले आहे किंवा नवीन जे मुख्याध्यापक आहे आता त्यांना तो जो पासवर्ड आहे तो प्राप्त झालेला नाही आहे, कारण तो संबंधित जे जुने मुख्याध्यापक होते त्यांच्या मोबाईलवर गेलेला असेल किंवा त्यांच्याकडून सुद्धा काही कारणास्तव तो डिलीट झालेला असेल। तर नवीन जे शिक्षक आहे त्यांच्यासाठी ही महत्त्वाची टॅब असणार आहे आणि या टॅबच्या माध्यमातून त्या पोर्टलवर कोणता मोबाईल क्रमांक होता, कोणता ईमेल होता तो पाहणं शक्य होणार आहे। तर यासाठी मित्रांनो काय करायचं आहे बघा, या पोर्टलवर आल्यावर 2025-26 स्वयं मूल्यांकन, शाळेचा UDAIS मध्ये नोंदवलेला मोबाईल नंबर व ईमेल ID मिळवा हे जे टॅब आहे याच्यासमोर आपल्याला ओपनचं एक बटन दिसणार आहे। यावर सिंपली क्लिक करून घ्यायचं आहे। तर बघा, यावर मी क्लिक करतो। यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो एक नवीन इंटरफेस आपल्यासमोर येणार आहे अशा पद्धतीने। तर बघा, स्कॉप सेल्फ इव्हॅल्युएशन 2025-26 अशा पद्धतीचं हे असणार आहे। तर हे मोबाईलवरून आपण करत आहोत, मी याला डेस्कटॉप साईट करून घेतो, त्यामुळे हे कॅम्प्युटरमध्ये जसं दिसते त्या पद्धतीने आपल्यासमोर दिसणार आहे। तर बघा, अशा पद्धतीचा हा जो इंटरफेस आहे अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। स्कॉप सेल्फ इव्हॅल्युएशन 2025-26, स्कॉप स्वयं मूल्यांकन 2025-26 साठी मोबाईल नंबर आणि ईमेल ID मिळवण्यासाठी UDAIS कोड प्रविष्ट करा। तर अत्यंत सिंपल मित्रांनो इंटरफेस आहे हा आणि इथे आपल्याला काय करायचं आहे, आपल्या शाळेचा ज्या शाळेचा आपल्याला हा मोबाईल क्रमांक आणि ईमेल मिळवायचा आहे त्याचा आपल्याला UDAIS कोड इथे टाकून घ्यायचा आहे। उदाहरणासाठी मित्रांनो बघा, मी माझ्या जुन्या शाळेचा UDAIS कोड इथे टाकून घेतो आणि तो टाकल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे माहिती शोधा हे जे टॅब आहे छोटंसं, यावर सिंपली क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्याबरोबर मित्रांनो संबंधित शाळेच्या
जे कोणी मुख्याध्यापक होते त्यांचा ईमेल आणि जो मोबाईल क्रमांक असणार आहे तो आपल्याला इथे दिसणार आहे. तर बघा, माहिती शोधा या टॅबवर मी क्लिक करून घेतो, या बटनवर मी क्लिक करतो. इथे क्लिक केल्यानंतर थोडं ते सर्च होणार आहे आणि लगेचच आपल्यासमोर ती जी माहिती असणार आहे ती येणार आहे. तर बघा, ही जी शाळा आहे या शाळेसाठी 27/12/04/21/101 ही जी शाळा होती माझी जुनी, यासाठी मित्रांनो जो मोबाईल क्रमांक होता त्या पोर्टलवर तो हा होता आणि ईमेल जो होता तो हा होता. तर अशा पद्धतीने आपल्याला तो प्राप्त करून घेता येणारा मित्रांनो. राज्यामध्ये बऱ्याचशा शाळेंना अजूनपर्यंत मित्रांनो पासवर्ड मिळालेला नाही आहे किंवा मिळालेला असेल परंतु त्यांच्यापर्यंत अजूनपर्यंत म्हणजे पोहोचलेला नाही आहे, कारण त्या शाळेचे मुख्याध्यापक वगैरे बदललेले आहे. तर त्यासाठी मित्रांनो आपल्याला ही जी टॅब आहे अत्यंत महत्त्वाची असणार आहे. या टॅबच्या माध्यमातून आपलं बरंचसं काम जे आहे ते सोपं होणार आहे. तर अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण स्कॉप पोर्टल 2025-26ची जाणून घेतली. अत्यंत महत्त्वाची टॅब या पोर्टलवर सुरू झालेली आहे आणि या टॅबच्या माध्यमातून आपल्याला त्या शाळेवर कोणता ईमेल आणि कोणता मोबाईल क्रमांक होता तो आपल्याला माहिती होणार आहे. तर अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती स्कॉप पोर्टलची आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली. अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ असेल एका नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.